आदरपूर्वक आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा। नक्कीच सन्माननीय शरद गंगाधरजी भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन झालं आहे आणि त्यांना मी मानपूर्वक येऊन अतिथी कक्षामध्ये बसण्याची विनंती करतोय। शरदजी भोईर साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक शब्दसम्मानाने स्वागत करतोय। सन्माननीय रंगनाथजी भोईर साहेब सुद्धा इथे दाखल झालेले आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण सुद्धा या आणि अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा। या फायनलच्या मॅचचा या महामुकाबल्याचा नक्कीच आपण पाहतोय तर आनंद घ्या। आणि प्रवीणजी गवा आपण सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा आणि नक्कीच मंचावरून 3 ओव्हरचा मॅच आहे। बॉल नक्कीच आपल्याकडे दुसऱ्या बॉल नाही आहेत, आता दोन्ही टीम्सला हाच बॉल वापरायचा आहे, लक्षात घ्या। तर जुन्या बॉलने खेळण्याचं तयार असेल तर जुना बॉल आम्ही देऊ शकतोय। नाही दुसरे बॉल नाही आहेत, नाहीतर जुन्या बॉलने तुम्ही खेळण्यासाठी रेडी असाल तर नक्कीच जुने बॉल आम्ही देऊ शकतोय। दोन्ही संघाला एकच आहे बॉल। गिरीश संघाला सुद्धा त्याच कंपनीचा बॉल मिळेल आणि आपण पाहिलं तर मग उमराले टीमला सुद्धा नक्कीच त्याच कंपनीचा बॉल म्हणजे 10x चा बॉल आहे। यस दोन्ही टीमला जर आपण बघितलं गुड शॉटचे बॉल पाहिजे तर आम्ही आहेत आमच्याकडे, पण ते जुने आहेत, चालत असतील तर आम्ही देतोय। या मैदानावर मी तर म्हणेन रेकॉर्ड झालाय की भरपूर चेंडू गायब झालेत। जर मॅच ऑन होतोय, मॅच लावते सुरुवात प्रवीण आपण पाहतोय स्ट्राइक एंड कडे पहिला बॉल पाहतोय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आक्रमक आपण पाहतोय रवैया पहिला बॉल पासून दर्शवला जातोय। आपण पाहतोय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाठलाग केला होता, परंतु मात्र जी शर्यत लागली होती खेळाडूंनी बॉल मध्ये त्या शर्यतीमध्ये मात्र विजय आपण पाहिला तर बॉलची होते आणि 4 धावांसाठी निघून जाते। पहिल्याच बॉलवर चौकार मात्र पेश केला जातोय आकाश दानवीच्या बॅट मधनं। थँक्यू डीजे अप्रतिम सुरुवात झालेली आहे फायनलच्या सामन्याची, जशी सुरुवाताची गरज होती मी तर म्हणून चौका मारा है, षटकार अभी बाकी है, आगाज हुआ है, अंजाम अभी बाकी है। प्रवीण गोड गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल, फुल टॉच चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर जातोय 6 धावांसाठी षटकार। थँक्यू आपण बघितलं तर आकाश दानवे यांच्यासाठी पारितोषिक प्रयती जिग्नेश हरवट 3 बॉल 3 षटकार 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज मात्र दिलं जाईल आणि यापूर्वीचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा आहे आणि ते नक्कीच ज्या पूर्वीच्या मॅच मध्ये त्यांनी ठोकले होते ते कॅश प्राइज आमच्याकडे अजून सुद्धा जमा आहे। यस धावसंख्या झालेली ती 6 अप्रतिम फलंदाजी यावेळी बघायला मिळते आकाश दानवे याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार। प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, या पुढचा चेंडू दबाव असेल बघा, एसटी रक्षकाकडून चेंडू सुटतोय 1+1 अशा 2 धावा येतात वाईट आणि 22 या 2 धावेनी संघाची धावसंख्येत भर पडते। धावसंख्या धावफलकावर लागली गेली 12 धावा। डेफिनेटली एक उच्ची मोठी भरारी घेतली जाते, ज्याप्रमाणे आपण पाहिलं फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना, मग दोन्ही संघ आपण पाहिलं जोर आजमाईश करत असताना पाहायला मिळतील हे टायटल उचलण्यासाठी। ओ या वेळेला अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू इट्स द आउट ऑफ द पार्क आपण बघतोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे येथे संतोष डावलेच्या बॅट मधून A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा। यस डीजे काय 6 धावा येतात आणि 6 धावेनी संघाची धावसंख्या 18 धावा। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक काय 1 धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल कारण चांगली कॉलिंग येते यावेळी स्ट्राईकच्या एंडवरून आकाश दानवे याच्याकडून चांगली कॉलिंग येते। म्हणजे क्रिकेटमध्ये जर तुम्हाला धावा जमवायच्या असतील तर येस नो आणि वेट
या तीन गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर चांगल्या धावा जमवू शकता. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 19 धावा. या पुढचा चेंडू बिग केलेला चेंडू जातोय सीमारेषे पार. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. या डीजे आकाश दानवीने मात्र एकच विचार केलाय, आज मात्र थांबायचं नाही आणि थांबला तर संपला हे त्याला सुद्धा माहिती आहे. म्हणून इथे आपण पाहिलं जी गाडी आहे ना धावसंख्येची अगदी योग्य आणि ज्या वेगाने पळते तब्बल पोहोचले गेले 25च्या घरामध्ये. प्रवीण गोड गोलंदाजी मार्कर. काय घडलं या चेंडूवर. लेग स्टिक उद्ध्वस्त केला जातोय. अशा प्रकारे आकाश दानवे बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक पहिला. डीजे नक्कीच आपण पाहिला तर आकाश दानवीची अखेरच्या बॉलवर मात्र कमजोरी पकडली गेली. 25 धावा फलकावर पाहायला मिळाल्यात परंतु आकाशने जाता जाता आपल्या नावाची छाप सोडून गेले. आकाश दानवे आपण बघितला ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय एक ग्रेटेस्ट ऑल टाइम बॅटर म्हणून आपण पाहतोय त्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये असेल तो म्हणजे मिस्टर आकाश. आणि तो मात्र आपण पाहिला यावेळेला बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राकेश चौधरी नावाचे बॅटर दाखल झालेत. तर बघा षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 25 धावा. एक गड्याच्या मोबदल्यावर सौरभ जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज होते वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी. आपल्या दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. हा अशा प्रकारच्या चेंडूवर आपण पाहिलं संतोषला रोखलं जाऊ शकतं आणि ते रोखताना पाहायला मिळाले. सौरभ जाधव यांना पाहतोय आपण दुसऱ्या स्पाल मध्ये आपण पाहतोय कमबॅक करून देतील काय दुसऱ्या स्पाल मध्ये कारण की पहिल्या स्पाल मध्ये भरपूर धावा खर्च झाल्या होत्या. सौरभ जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेला जातोय. चेंडू सीमा रेषे पार. होईल धावा 4. हा येतो सरपंच उपसरपंच चषकामधला चौकार. धन्यवाद. आपण पाहते पुन्हा एकदा सन्माननीय सरपंच नूतन कुमारजी भोईर साहेबांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025चा हा दिमागदार सोहळा पाहतोय. फायनलचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळते. नुकताच आपण पाहिलं तर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन मात्र स्वीकारला आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन मात्र ते दोन्ही हाताने स्वीकारत असताना अगदी आपण पाहतोय दिमागदार फलंदाजी करत असताना आपण पाहिल्या टीमच्या टोटलला मात्र तितका मोठा वेग प्राप्त करून दिला आहे. आकाश बाद झाला परंतु संतोष डावळनं मात्र आपण पाहिलं तर सांभाळलाय. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू होता. बॉल येतो लॉगअपच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाला निवडला जाते परंतु झेल हा धरणी मातेला दान केला जातोय. आणि बघा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा नाराज असेल यावेळी राकेश चौधरी. कॉलिंग बरोबर नव्हता आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. नक्कीच मी विनंती करतोय सन्माननीय मिलिंदजी भोईर साहेब आणि दीपेशजी भोईर साहेब आपल्याकडे करतोय. नितीनजी भोईर साहेब विनंती करतोय की प्लीज आपण येऊन मंचावर विराजमान व्हा. सन्माननीय रवींद्रजी ठक्कर साहेब आपणास नम्र विनंती करतात की येऊन आपण या अतिथी कक्षामध्ये बसा आणि इथून मात्र या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. धन्यवाद डीजे. आणखीन आपण पाहिलं तर संकेतजी भोईर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय मास्टर जे खेळाडू आहेत आणि विनंती करते की प्लीज आपण सर्वांनी येऊन अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. भरपूर आपण पाहिले तर ग्रामस्थ आहेत या गावचे आणि ज्याप्रमाणे क्रिकेटवर अफाट प्रेम आहे. क्रिकेटवर आपण बघितलं तर आत्ता पाहिलं पण तर लहानपासून छोट्यापासून मोठ्यांपर्यंत नक्कीच सगळ्यांचं प्रेम आहे आणि भरपूर काही इथे आपण पाहिलं ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. त्यांना सगळ्यांना विनंती करतो की येऊन आपण विराजमान व्हा अतिथी कक्षामध्ये.
पुढचा चेंडू सौरव जाधव, या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तेवढाच चांगला थ्रो येतोय पण तो थ्रो हा थोडासा चुकीचा होता. अशा प्रकारे बघायला गेलं तर 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. पंचांकडे इशारा केला जातोय नो चेंडूचा. यस पंच सुरेंद्र घाटालजी सर. येस डेफिनेटली आपण पाहिलं स्क्वेअर लेग पंचांच्या मागे 3 खेळाडू आहेत आणि नक्कीच तेच पंच म्हणत असताना इथे पाहतोय आणि इथे मग एक्स्ट्रा खेळाडू असेल तर मग पंचांनी पाहणी केली आणि त्याच कारणानिमित्त आपण पाहिलं की नो बॉलचा इशारा मात्र घोषित केला जातोय. डेफिनेटली येस इट इज अ नो बॉल. अशा प्रकारे या चेंडूवर 3 धावा येत आहेत आणि 3 धावेच्या नंतरचा चेंडू जर बघायला गेला ना तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण ह्या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. यस डेफिनेटली आपण पाहतोय जेव्हा म्हणतात ना की घर बांधणी करताना पायावरची पहिली वीट, जेवणामध्ये मीठ आणि क्रिकेटमध्ये फ्री हिट पाहतोय आपण. या वेळेला पाहायला मिळेल का सुपर हिट? फ्री हिटचा चेंडू. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर सौरभ आहे, बघूया काय होते या चेंडूवर. चांगला कमबॅक म्हणावे लागेल मला माझ्या मताने तरी जयेश. अप्रतिम आणि मी तर म्हणे योग्य दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला, कारण की बॅटला स्पर्श जरूर चेंडू केला परंतु ब्लॉक हॉल जेव्हा फ्री हिटचा चेंडू असतो आणि तेव्हा फलंदाज आपण पाहू शकतो फ्री माइंड असतो की त्याला माहिती असतो की धोका आपल्याला सर्वात कमी असतो आणि धोका मुळीच नसतो आणि तिथे मात्र फ्री माइंडने चार्ज करण्याचा प्रयत्न करत असतो आणि पाहतो या वेळेला अगदी व्यवस्थित आपण टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर 33 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडू शिल्लक आहेत. सौरव जाधव पुढचा चेंडू आपल्या दुसऱ्या षटकामधला, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात बॉल येतो लॉग ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहे पण तो फेकी येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच या एकनेट टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना आपण पाहिलं 34 रन्स आपण पाहतोय फलकावर आणि ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर या षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक असेल. जीवदानी गिरीज टीम आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे विश्लेषण करूया की संतोषजनक जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा फायदा किती मोठा उचलत असताना पाहायला मिळतील. हा बॉल मात्र आपण पाहिला वेट अँड वॉचची भूमिका पूर्ण करत असताना पाहायला मिळाले. फलंदाज मात्र पुढची भूमिका आपण पाहिली आहे तर पंचांनी पूर्ण केली. सुरेंद्र घाटाल सरांनी मात्र इशारा पोहोचवला गेला की इट इज एक्स्ट्रा रन्स, इट इज अ वाईड डेड बॉल. आपण पाहिलं की डेड लाईन मध्ये आपण हा बॉल फेकला गेला, म्हणजे वाईड लाईनच्या बाहेर डेड लाईन आहे आणि तिथे चेंडूची हाताळणी केली आहे आणि तिथे मात्र एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक्स्ट्रा बॉल मात्र मिळेल. आपण पाहतोय पुढचा चेंडू खेळासाठी सज्ज संतोष डावले, त्याला एक मात्र मोठं जीवनदान या मॅच मध्ये प्राप्त झालं आहे. सौरभ जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर, या पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतो. बॉल जातो मिड ऑन आणि मिड विकेटच्या दिशेला, क्षेत्ररक्षक होते सीमारेषेवर परंतु फेकी येईपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते जयेश सर. टीमच्या टोटल कडे आपण लक्ष देऊया. आपण किती धाव फलक झाले तर 37 धावा फलकावर आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला दर्शवतात 37 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. अतिशय मोठ्या धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्या, या षटकामध्ये आपण पाहू शकतो किती धावा आल्यात तर नक्कीच जवळजवळ आपण पाहिलं 12 धावा या षटकामध्ये आल्या, म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आल्या होत्या 25, या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत 12. त्यामुळे 37 रन्स आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. आपण पाहिलं तर संपूर्ण आपण पाहिलं तर जवळजवळ ही मालिका आपण पाहिली आहे ना तर फलंदाजांनी गाजवलेले, परंतु आपण पाहू शकतो की भरपूर असे फलंदाजाने षटकारांचा पाऊस पाडला. फलंदाज म्हणजे ज्यामध्ये आपण पाहिलं तर मग सूरज माली यांचा उल्लेख करूया, आकाश दानवे यांचा उल्लेख करूया, संतोष डावले यांचा उल्लेख करूया. लाऊड अपील आणि पहा माहिती होता फलंदाजाला की विकेट मात्र डाऊन झाले. खेळाडू वृत्ती दर्शवतच असताना मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता आपण पाहतो एक ग्रेट मॅन मात्र आपण पाहतो ज्यांची ओळख म्हणून आपण पाहत असतोय. संतोष डावले मात्र रवाने ऑलरेडी झाले होते आणि मात्र विकेट डाऊन झाली आहे. बिग विकेट मात्र आपण पाहतोय जी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि मिळाली मिस्टर आकाशने. ज्या परिणामी आपण पाहतोय टायटल उचलण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही संघाचे आहेत, परंतु कोणाचे पूर्ण होतील पाहूया आपण. पुढील बॉल आकाश घेऊन सज्ज झाला आहे अशोक लांगे या खेळाडूसाठी. हा बॉल शॉर्ट फाईन लेगला चांगलं फिल्डिंग पाहायला मिळतोय. अगदी मी तर म्हणेन सूझबूझभर नक्कीच फिल्डिंग दर्शवली गेली, कारण की चेंडूला अडवण्यामध्ये जास्त विश्वास ठेवला न पकडण्यामध्ये, कारण की त्याच्यातच फायदा होता आणि हा दर्शवला गेला. शॉर्ट फाईन लेगला फिल्डरमध्ये एकदा मात्र मिळाली
स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एनकडे यंगस्टर म्हणजेच मयूर भोईर पाहतोय आपण आणि नक्कीच ते आहेत या टीमचे कर्णधार. आकाश पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू बेगेट स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आपण पाहतोय 44 रन्स 44 धावा चेंडू फेकून झाले आहेत या ओव्हर मध्ये. इट इज अ 3 चेंडू फेकून झालेत. आकाश नुकताच विकेट मात्र त्यांनी मिळवला गेलाय, परंतु त्या विकेटचं जितकं सेलिब्रेशन जास्त त्यांना करू दिलं नाहीये. आणि मयूरने मात्र आपण पाहिलं आपला क्रिकेट दर्शवत असताना चांगला शॉट एक्झिक्यूट केला. या चेंडू मोठा फटका मात्र आपण पाहतोय. स्टँड अँड डिलिव्हर पाहतोय. अगदी बॅटच्या रडार मध्ये मिडल ऑफ द बॅट झाला टक्कन. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय गुड साऊंड सिस्टम आपण पाहिले, आवाज ऐकला आपण आणि त्यानेच मात्र लगेच नतीजा दिसून आला की हा षटकार आहे. 50 धाव पूर्ण झालेल्या आहेत या षटकारानं. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. या पुढचा चेंडू वन्स मोर. चेंडू जातो फाईन लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. षटकार. षटकाराची हॅट्रिक्स आणि प्रयती जिग्नेश हरवटे याच्याकडून आपण बघितलं तर मग 500 रुपयाचा मानकरी ठरेल तो म्हणजे मिस्टर मयूर भोईर हा फलंदाज. थँक्यू डीजे. त्याची अपेक्षा पण नव्हती. 4 नंबरचा फलंदाज आहे मयूर भोईर. धावसंख्या झाली ती 56 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. अजून जर विचार करायचा गेला तर एक चेंडू शिल्लक आहे. काय मनोरंजन होते संध्याकाळच्या शतकामध्ये प्रेक्षकांचं. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू मानावा लागेल. लेग स्टंपवरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला होता चेंडू. बघा धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होते की काय. थर्ड हंपायरकडे लेफ्ट केलं जाते. बघूया. आणि अशा प्रकारे हा फलंदाज बाद आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 56 आणि फायनलची ट्रॉफी जर उचलायची असेल तर 57 धावा ह्या जमवाव्या लागतील. बघूया, घेऊया छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, मी गेलो आणि लगेच आलो. तुम्ही बघत राहा सरपंच उपसरपंच चषक 2025 चा हा मेगा फायनल. थँक्यू डीजे. 56 धावा झालेल्या आहेत आणि 57 धावांचं बिग टोटल आपण पाहतोय इथे पूर्ण करायचं आहे. 57. वाघोबा स्पोर्ट्स टीव्ही आयोजित आपण पाहतोय एक दमदार शानदार अशी स्पर्धा म्हणजेच आपण पाहिली आहे सरपंच उपसरपंच चषक 2025. आज आपण पाहिला तर या स्पर्धेचा अंतिमचा क्षण अंतिमचा मुकाबला आपण पाहतोय. 2 प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यानमध्ये आपण पाहिली ही लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. एका बाजूने बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर बॅटिंगचं मात्र आपण पाहिलं इन्व्हिटेशन मिळालं आणि ते अगदी 2 हाताने स्वीकारत असताना आपण पाहिलं तर फलकावर 3 षटकामध्ये 56 धावा या स्कोर बोर्डवर मात्र लगावल्या गेल्या आहेत आणि 57 धावांचं एक बिग टोटल मात्र चेज करावं लागेल आता कृपादेवी बॉईज उमराली या टीमला. कृपादेवी बॉईज उमराली टीम आपण पाहिली आहे तर ज्याप्रमाणे त्यांचा खेळ अतिशय उत्तम राहिला आहे, परंतु या फायनलच्या मॅच मध्ये अतिउत्तम कामगिरी त्यांच्या माध्यमातून होईल का करावी लागेल, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजीमध्ये दमखम ठेवणारे खेळाडू आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतो मनीष असतील मग प्रवीण असतील आणि या 2 प्रमुख मोठ्या खेळाडूंकडून मोठी भूमिका अदा करण्याचा नक्कीच जबाबदारी असणार आहे. आपल्या संघाला आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे जी गरज होती की बॉलिंग मध्ये चांगलं
प्रदर्शन करायचं, परंतु ते बॉलिंग मध्ये चांगलं प्रदर्शन करता आलं नाहीये. आणि जीवदानी गिरीज ज्याच्यासाठी ओळखली जाते, कारण की जीवदानी गिरीजला जर रोखायचं असेल तर तुम्ही जेव्हा टुर्नामेंटची पहिली मॅच किंवा आपण पाहिली दुसरी मॅच तिथे तुम्हाला संधी असते, कारण की जर तुम्ही तिथे रोखला नाहीये तर मग या टीमला एकच म्हटलं जाते, रोख सको तो रोखलं, मात्र त्यांना रोखणं अशक्य होत आहे. आणि मात्र ते या मॅच मध्ये आपण पाहू शकतोय आज त्या दमखमने मात्र इथे पुन्हा एकदा फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आपली ताकद पूर्णपणे पणाला लावून आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक बिग टोटल, म्हणजे हा बिग टोटल नाही, हा 57 धावा नाही आहेत, तर एक ट्रॉफी आहे. हे ट्रॉफी मात्र आपण पाहतो इथून मात्र कदाचित जीवदानी गिरीज टीम घेऊन जाईल की मग कृपादेवी बॉईज उमराली टीम. संतोष डावले, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, सगळ्यात अनुभवी खेळाडू. जीवदानी गिरीज संघाच्या खेळाडूशी जेव्हा मी चर्चा केली ना, त्यांनी सुद्धा एक चांगलं उत्तर दिलं. त्या उत्तर काय आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पहिला बॉल आपण पाहता फ्लाइट दिली होती, थोडासा धीमा गतीने आपण पाहिला, गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस आपण पाहतोय. जेव्हा मात्र वेळ मिळाला तेव्हा मी मात्र जीवदानी गिरीच्या खेळाडूंशी जेव्हा संवाद साधला तर त्यांना विचारलं की तुम्हाला धडे शिकवणारं कोण, तुम्हाला क्रिकेटमध्ये प्रोत्साहित करणारं कोण, आणि त्यांनी एकच उत्तर दिलं, तर ते उत्तर होतं व्हाट फाट्स. अगदी फुटवर्कचा वापर केला, पायाचा वापर करून चेंडूला अडवलं गेलं आणि महत्वपूर्ण धावा मूल्य पण वाचवल्या गेल्या. उल्लेख करत होतो आपण की जीवदानी गिरीच्या संघांशी जेव्हा खेळाडूंशी संवाद साधला, जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला शिकवणारे खेळाडू कोण, तुम्हाला पुढे घेऊन जाणारे खेळाडू कोण, तर त्यांनी सांगितलं एकच आहे, ते म्हणजे संतोष डावले. आणि त्यांना पाहून घडलेले खेळाडू आहेत आणि तेच संतोष पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. आणि म्हणूनच का म्हटलं होतं अनुभवाचा भंडारा आहे भरपूर. उन्हाळे पावसाळे आपण पाहिले, या खेळाडूने मात्र आपल्या टीमसाठी नक्कीच चांगले योगदान दिले. अनेक स्पर्धा आपण पाहिला ज्याने आपल्या खेळीच्या जोरावर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपलं नाव मात्र सुवर्ण क्षणामध्ये कोरलं गेलंय, तो खेळाडू आपण पाहतोय. याच वेळेला पाहतोय आपण रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला उडवलंय, थेट आपण पाहिलं डीप बॅकवर्ड फॉरलेग सीमारेखा पार, A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. धन्यवाद. आपण पाहतो या षटकाराने टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे 8 रन स्कोर करून पाहतोय आपण. हो या वेळेला पहा अनुभव काय असतो. यापूर्वीचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये गेला होता, परंतु यानंतर आपण पाहिलं लाईन चेंज केली, आपण पाहिली ही लाईन अगदी अपस्टंप आणि जवळजवळ आपण ती वाईड लाईन आहे ना तिथे हाताळली गेली, म्हणजेच जिथे एक धीमा गतीचा चेंडू फेकला गेला आणि डॉट चेंडू. पुढे एकदा पाहतो हवाई हल्ला, चेंडूने गाठला बाउंड्री लाईनचा पल्ला, षटकार आलाय आणि या षटकाराने टीमची टोटल पोचली गेली आहे 14 या आकड्यावर. आपण पाहिल्या 57 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल आलेल्या आपण पाहिल्या 14 धावा, म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे. आणि मी आधीच उल्लेख करत होतो की या खेळाडूंकडे क्षमता आहे. प्रवीण गोंडच्या बॅट मधून आतापर्यंत पण पाहिलं 2 उत्तुंग षटकार, मनीष पागील आपण पाहिलं तर नक्कीच तितकं जास्त काही करता आलं नाहीये, परंतु या वेळेला चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. 43 धावा आपण पाहू शकतो इथे चेस केल्या जाऊ शकतात, परंतु या क्षणाला थोडंसं आपण पाहिलं ना की वातावरण बदललं गेलंय, त्यामुळे थोडं कठीण होऊ शकते, परंतु कठीण असं काही नाहीये, ते शक्य करून दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ड्राईव्ह कडक आहे पाहतोय आपण कव्हर क्षेत्रामध्ये राखी, जिथे आपण पाहिलं अशोक लहांगे आहेत, चेंडूला फील्ड करतात, मात्र धाव मिळेल 1. 42 रन्स हव्या असतील ज्या वेळेला 11 चेंडू मध्ये. मग मध्यंतरी आपण पाहू शकतो की मोठे फटके खेळावे लागतील, टीमची टोटल मध्ये भर पडले 15. यावेळेला आपण पाहिला ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, फ्लॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या वेळी आपण पाहतोय चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय, चेंडू जातोय सीमारेखा पार, चौकार.
थँक्यू 19 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 19 आकडा नक्की दर्शवताना पाहायला मिळतोय. 19 आकडा म्हणजेच खूप महत्वाचा आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्या 19 आकड्याचं रहस्य काय आहे पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येणार आहे. 10 चेंडू 37 धावा. हो यावेळेस मात्र आपण पाहिलं तर चांगले कमबॅक डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 19चा आकडा आपण पाहिला तर नक्कीच म्हटलं जाते ना की जगात बाळ 19 फेब्रुवारी तो म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची नक्की जयंती आपल्याला लक्षात येते. शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की नक्कीच त्यांची आठवण होते. अवघ्या 50 वर्षाचं आयुष्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आणि त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये तब्बल आपल्या पराक्रमाच्या जोरावर 350हून अधिक गड किल्ले त्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले. अशा महाराजांना मानाचा मुद्दा जरूर करेन. मॅचकडे आपण फोकस करतोय तर एकंदरीत इथे धाव जोडली गेली आहे. 20 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणखी इथून जिंकण्यासाठी आपण पाहिल्या 8 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. दोन बॉल 2 मोठे फटके येणे गरजेची बाब आहे आणि उल्लेख करतोय परंतु तिथे विवेक आहेत. उल्लेख केला होता की नक्कीच गगन भरारी घेण्याच्या तयारीत होते फलंदाज मनीष परंतु त्यांना परतावं लागेल. विकेट झाले डाऊन. फर्स्ट विकेट मात्र गमावली आहे. मॅच इथे फसलेली आहे. मॅच इथून काढली जाईल का वर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु आपण विश्लेषण केलं तर चेंडू शिल्लक आहेत जवळजवळ 7 आणि जिंकण्यासाठी 37 धावा आहेत. या बॉलवर मोठा फटका यायलाच हवा. या बॉलवर मोठा फटका येतोय तर आपण पाहतोय उमेदची एक किरण जागृत केली जाऊ शकते. राकेश बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग केलेली आहे. त्याने एक चौकार मात्र खर्च केला आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त 2 सिंगल म्हणजे चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आतापर्यंत राकेश ह्यांनी. पाहतोय आपण जवळजवळ 7 चेंडू असतील. डेड बॉलचा इशारा येतोय. 7 चेंडू आणि 37 रन्स जिंकण्यासाठी आपण पाहतोय. स्कोर बोर्डवर जर नजर टाकली आपण तर 20 धावा आहेत. त्याप्रमाणे जिंकताना गेरीजने हल्ला बोल केला होता तसा हल्ला बोल मात्र करता आला नाहीये. ट्राय केला जातोय इथे टार्गेट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये चेंडूला पकडला होता तिथे आपण पाहिलं पण नॉन स्ट्राईक एंडकडे प्रवीण आपण पाहिलं तर थोडा अडचणमध्ये येऊ शकला असता परंतु तसं झालं नाहीये. आणि इथून आपण पाहिलं तर टीम पाहिली आपण तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर थांबली आहे ती म्हणजेच जवळजवळ 20 या धावसंख्येवर. आता आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये आपण पाहिले तर तब्बल गरज असणार आहे 37 धाव्यांची. 37 रन्स नीड टू विन रिमाइंडिंग बाय 6 बॉल. फायनलचा महामुकाबला 6 चेंडू आणि 37 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. कृपादेवी बॉयज मात्र आपण पाहू शकतो या मॅचला जर जिंकतोय तर मग आपण म्हणू शकतो की तो चमत्कार. विवेक गोवारी नावाचे गोलंदाज आपण पाहिले या शेवटच्या षटकामध्ये आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं सरपंच उपसरपंच ट्रॉफी आहे 2025 आणि मात्र हे 6 चेंडू आता दर्शवतील की या ट्रॉफीवर कोणता संघ मात्र नाव आपलं सुवर्ण अक्षरामध्ये कोरताना पाहायला मिळेल. हा बॉल मात्र खेळला जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. याचाच अर्थ आपण पाहू शकतो की इथे आता शरणागती पत्करलेली आहे आणि इथून हे मात्र चित्र दिसून येऊ शकतंय. डॉट बॉल जीवदानी गिरीज मात्र आपण पाहिले या मॅच मध्ये 99% मात्र पकड निर्माण केली आहे. हवाई हल्ला आहे अशोक आहेत आणि अशोकच्या माध्यमातून आपण पाहिलं कॅच कलेक्ट केलाय परंतु विकेट डाऊन झाली. गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जाणार जरूर आहे. इथे आपण पाहिलं तर राहिलेले आता चेंडू शिल्लक आहेत
3 चेंडू आणि 37. मोठा फटका खेळलाय परंतु चांगला झेल आहे अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जातात. विवेकच्या कदाचित विकेटच्या रेसमध्ये विवेक पुढे येऊ शकतोय. याप्रमाणे आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवर येणारे विकेट सध्या तरी आपण पाहू शकतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिले तर ही मॅच आता आहे ना ती मी तर म्हणेन की मग पूर्णपणे मुठ्ठी मध्ये आलेली आहे. जीवदानी गिरीज या संघाच्या आणि सरपंच उपसरपंच जे चषक आहे आणि त्या चषकावर मात्र आपण पाहू शकतो जे नाव कोरण्यापासून आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 2 चेंडू आहेत. 2 चेंडू नक्कीच. व्हॉलेंटियर्सना विनंती असेल की ज्या खुर्च्या तुम्ही नेलेल्या आहेत त्या या 2 बॉल नंतर लगेचच आपण मंचाच्या समोर घेऊन यायचं आहे. विवेक मेडन विकेट षटक फेकतील का? इथे आडवा बॅट न खेळलेला फटका मात्र आपण पाहतोय. इथे धाव मिळेल म्हणजे मेडन विकेट षटक नाही होणार परंतु शेवटच्या बॉलवर विवेकना संधी आहे. कदाचित विकेट मात्र इथून जे प्राप्त करून देतील. विवेक गोवारी आपण पाहिले तर 1 बॉल आणि नक्कीच सरपंच उपसरपंच चषक नाव कोरलं गेलंय जीवदानी गिरीज टीम न. कॉंग्रॅच्युलेशन जीवदानी गिरीज टीम विजेता या स्पर्धेचे राहतात. जीवदानी गिरीज थँक्यू नक्कीच तुम्हाला संधी देणार. व्हॉलेंटियर्स असतील ज्याने खुर्च्या घेऊन गेले आहेत त्या खुर्च्या प्लीज मंचाच्या समोर घेऊन या. प्लीज सगळ्यांनी खुर्च्या मंचाच्या समोर घेऊन या. आणि जे खेळाडू आहेत आयोजक आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की या खुर्च्या आहेत नक्कीच आपण मंचाच्या समोर सेट करा. ज्याप्रमाणे आपण पाहतोय एक दमदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. सलग 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली या मैदानावर. या स्पर्धेमध्ये अनेक विभागातून संघ मात्र खेळण्यासाठी दाखल झाले होते. अनेक संघाने आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आपली